आणि तो कारनामा त्याने आताच्या मॅच मध्ये करून दाखवलाय आणि हो क्या बात आहे. आल्याच चमक दाखवते पण चेंडू हवेमध्ये उभा राहिला आणि फलंदाज बाद. ही इज ऑन टक. गोलंदाज मार्कवरती या वेळेस मात्र ओहो का या ठिकाणी फटका खेळलाय समोरच्या दिशेला. एक चांगला फटका आलाय. क्रॅकिंग अटॅकिंग दमदार चौकार. पुन्हा सुनील मैदानावरती शॉर्ट लेग टाकण्याचा प्रयत्न केलाय. काय फटका येथे आलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईल. हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. स्ट्रोक. यावेळेस मात्र काही जबरदस्त हिट मैदानावरती येत आहेत. यावेळेसचा लांब 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 षटकार उचललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेलची संधी असणार. त्या ठिकाणी शतक प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच. इट्स अ स्टनिंग. इट्स अ ब्लाइंड. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली रिटर्न कॅच. रिटर्न कॅच. ऑन सेल क्रॉस बॅटेड शॉट हवेमध्ये चेंडू. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट अ परफॉर्मन्स. हा चेंडू रिव्हर्सचा फटका. वॅकेंट एरिया थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत एक. हो फक्त दिशा दिली आहे. फटका बघा. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. फटका बनवला. मॅन्युफॅक्चर केला. डिपॉझिट. 14 षटक. 14 षटकाला प्रारंभ केलाय आणि समोर या ठिकाणी आपण जर पाहिलं होतं तर मिड विकेट मध्ये एक चांगला झेल यात. यावेळेस मात्र रोशन थांबत नाहीये. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. यावेळेस आणखीन एकदा चांगला फटका विघ्नेश मालिष्टांच्या बाजूने. हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्या बात आहे. अंकुर खूप चांगला पारितोषिक लावलाय आणि पहिल्या चेंडूवर चार्जअप झालाय आणि गोलंदाजाला चार चेंडू बॅकफुटला गेला. ड्राईव्ह केला. चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. लढतोय रोशन तांबटकर. स्टेप आउट झालाय. मिस टाइम फटका. झेलची संधी. गोलंदाज चेंडूच्या खाली आणि रोशन. यावेळेस सुरुवात बघा. ईद का जवाब पत्थरचे. पहिल्या चेंडूवरती चेंडू बाउंड लाईन. गुरुदत्त केदारनाथ 11 तळेखार. ओहो क्या बात आहे. क्या रिप्लाय. सुपर 16 साठी हा महामुकाबला. यावेळेसचा मात्र चांगला फटका. चांगलं कनेक्शन. चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू डॉट. पुढच्या चेंडूवर प्रत्युत्तर खणखणीत मारलाय. ऑन दी राईस समोर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांना. ओ अजून एक मारलाय. ऍक्शन रिप्ले. मागचा चेंडू कॉपी करून पुन्हा पेस्ट केला. आता मात्र स्क्रीन समोर. हो चेंडू उंच गेला. मिस टाइम आहे फटका. स्क्वेअर मध्ये शतक जज करतोय आणि सेकंड थर्ड अटेम्प्टला झेल फिनिश केलाय. समोर चेंडू भिरकावून दिला होता. केतन देखील खारेपाट मधला एक सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याने दर्शवून दिलाय. यावेळेस एक्सप्रेशन सेज असं म्हणावं लागेल कारण प्रत्येक पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. वेल जज कॅच मी म्हणेन. रितेश वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वरती. हा फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. त्याच्यासाठी माच केली. बॅकफुटला गेलाय. जागा बनवली. काय फटका सजवलाय. डोळ्यांचं पारणं फेडणार. नेत्रदीपक फटका. गोलंदाजी केली. हो क्या फात आहे. काय फटका आहे. डोळ्यांचं पारणं. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे 38 मध्ये. तेथून जर आपण विचार केला एका दाब्याला कन्वर्ट करायचंय. काय झालंय येथे मात्र विकेट होण्याची संभावना आहे. धोक्याची घंटा मात्र इथे वाजली आणि ओहो व्हॉट आर फंटास्टिक एफर्ट्स. तेथे मात्र जर आपण बघितलं हा षटकात सेव्ह केलाय का ऋषिकेश. यावेळेस मात्र बघा मैदानावरती फलंदाज पुन्हा बॅक टू द पॅव्हेलियन बघायला मिळतात.